तुम्ही एक ना कॅरेक्टर बघितलं होतं, व्हीलचेअरवर माणूस तो लालबागला फिरत असतो, एकटा असतो, व्हीलचेअरवर असतो आणि जाताना केम छो कसं काय माझी अशी मजा मस्ती करत जातो छानपैकी. आणि त्याची गंमत असे त्याला ढकलायला कोण नसतं, ती व्हीलचेअर ढकलायला तो ओ दादा त्याला धक्का मारा आणि लोक धक्का मारतात छानपैकी. हे कॅरेक्टर मी बघितलंय आणि सगळे एन्जॉय करतात, तो पण मस्त एन्जॉय करतो. अरे म्हटलं इतकी मस्त आहे. तुम्ही फॅमिलीमध्ये जगताना आपण प्रत्येकाकडे मला हे आवडतं समोर तसं वागलं पाहिजे असं असं करतो. थोडंसं उलट करून पाहिलं पाहिजे. तुला हे आवडते ना, चल मी त्यासाठी जगतो, त्यासाठी वागतो. नाटकाच्या दौरा जत्रा सगळे खूप छान मजेत जातात. तुम्ही येताना मात्र एक म्हणजे तोंडे फिरलेले असतात. नाटकाला ऑडियन्स आहे, फक्त ऑडियन्सला आवडेल असं नाटक केलं पाहिजे आणि ऑडियन्स पर्यंत पोहोचलं पाहिजे. सो तुम्ही या नाटक बघा, तुमच्या तिकिटाचे पैसे 100% वसूल होतील याची खात्री मी देतो. तर आज आपण आलो आहोत हीच खरी फॅमिलीची गंमत आहे ह्या नाटकाच्या प्रयोगाला आणि आपल्या सोबत आहेत नाटकाचे लेखक दिग्दर्शक संतोष पवार सर. सर, मराठी मूड चॅनलवरती तुमचं स्वागत आहे. थँक्यू. सर्वप्रथम तुमचा मूड कसा? माझा मूड नेहमीच चांगला असतो. थोडा प्रयोग सुरू होताना थोडी धडधड असते, जी प्रत्येक कलाकाराला व्हायला पाहिजे, तशी आताही होते. कारण प्रयोग कसा होईल, काय होईल, कसा रिस्पॉन्स असेल याची म्हणजे असाच थोडा मूड असतो आणि तो असायला पाहिजे असं माझा अनुभव. सो त्याप्रमाणे मूड आहे. काय सर, मी आता प्रेक्षकांना सांगू इच्छितो की मी सकाळीच एक छान महानाट्य बघून आलोय वरळी डोमला. हीच खरी फॅमिलीची गंमत आहे. ते राजकीय नाटक होतं, हे कॉमेडी नाटक आहे. तर ह्या नाटकाबद्दल, ह्या विषयाबद्दल काय सांगाल? हे विषय असं तुम्ही जो संदर्भ दिला त्याप्रमाणेच आहे की प्रत्येक फॅमिलीमध्ये ना मेंबर्स असतात आणि त्या प्रत्येकाच्या काही गोष्टी आपल्याला आवडत असतात, काही गोष्टी आवडत नसतात. तर आपण नेमकं ना आवडत नसतात त्या गोष्टीकडे पॉइंट आउट करतो की तू असं हे चुकीचं आहे, हे बरोबर नाही. अरे पण जे चांगले त्याबद्दल बोलूया ना. तर प्रत्येकाने जर चांगल्या गोष्टी त्या अप्रिशिएट केल्या तर फॅमिली खूप छान एकत्र नांदते. आज हा नाटकाचा सब्जेक्ट आहे. ते इथे करताना मी कॅरेक्टर्स फक्त छान जरा मजेशीर व्हावे आणि ते काय म्हणतात त्यांचे जे प्रॉब्लेम्स आहेत ते अंडरलाईन व्हावेत म्हणून प्रत्येक फॅमिली मेंबर काही डिफेक्ट आहे. आधी मला सागरने वगैरे सांगितलं स्टोरी काय की एकाला ऐकता येत नाही, एकाला बोलता येत नाही, एकाला रात्री संध्याकाळी 7 नंतर दिसत नाही, अशी एक फॅमिली आहे. आणि दुसरी फॅमिली आहे तिथे त्या मुलीला दिवसभर दिसत नाही, संध्याकाळी 7 नंतर दिसतं. एक्झॅक्ट उलट आहे. आणि तिचा बाबा जो आहे तो टोटली काय म्हणतात त्याला विसरतो. प्रत्येक चालता चालता बोलता बोलता तो गोष्टी विसरतो. आपल्या बायकोला विसरतो, मुलीला विसरतो. तर अशा फॅमिलीमध्ये त्या दोघांची गाठ मारण्याची जी काही म्हणतात ना ते रस्म म्हणा किंवा तो रिवाज म्हणा किंवा जी एक ते शिवधनुष्य आहे दोन्ही फॅमिलीने पेललंय, ते करताना एकमेकांमध्ये ते लपवाछपवी करायचे त्यांच्या प्रॉब्लेमची. आणि त्यातून ते नाटक फुलत जात. आणि ऍट एंड असं होतं की आपण लपवतोय का, आपण आपले प्रॉब्लेम्स लपवतोय का, उलट ते प्रॉब्लेम समोर मांडले पाहिजे आणि प्रत्येकाने ऍक्सेप्ट करून त्यावर मार्ग एवढं पुढे जायला पाहिजे. तर असा छान संदेश देणारा पण हसत खेळत मजा मस्ती करत सगळ्या फॅमिलीला एकत्र बसून एन्जॉय करता येईल असं हे नाटक आहे. बेसिकली हे वेगवेगळे जे कॅरेक्टर्स आहेत, एकाला ऐकू येत नाही, एकाला बोलण्याचा प्रॉब्लेम आहे आणि एकाला दिसत नाही. तर हे कॅरेक्टर तुमच्या डोक्यात आले कसे किंवा हा विषय कसा सुचला तुम्हाला? मला एक असं फॅमिली नाटक करायचं होतं, कारण की आधी बरेचशी नाटकं लोकनाटक बाजाची केली असं काहींचं म्हणणं आहे, ज्यांनी माझी इतर नाटकं बघितली नाही आहेत. तर म्हणून मला एक फॅमिली नाटक करायचं. त्याच्या आधी मी आता खूप नाटकं फॅमिली केली, जसं जाणून एक नाटक केलं जे प्रेक्षक ढोतो ढसाढसा रडायचं. त्यानंतर मी दिवसातून रात्री मी केलं. त्याच्यानंतर ए भाऊ डोकं न खाऊ केलं, सदा 420, फादर माझा गॉडफादर, पती माझे छत्रपती, त्यानंतर मर्डरवाले कुलकर्णी, पहिचान कोण, दमयंती दामले, अशी बरीच नाटके मी केली फॅमिलीवर. पण एक नाटक मला असं करायचं होतं की ही यातली कॅरेक्टर्स नॉर्मल नाहीयेत, त्यांचे प्रॉब्लेम्स हे वेगळे आहेत जगाच्या दृष्टीने आणि आपण उगाच त्यांच्याबद्दल सॉफ्ट कॉर्नर बाळगतो. त्यांचं म्हणणं असतं आम्ही तुमच्यासारखेच आहोत, आम्ही नॉर्मलच आहोत, आम्हाला तुमच्यासारखंच तुमच्यामधलं एक होऊन जगायचंय, राहायचंय. सो आम्हाला तसं ऍक्सेप्ट करते. आपण उगाच त्यांच्यावर सॉफ्ट कॉर्नर बाळगतो. काही जण एका दुसरा असतात काय तुम्ही त्यांच्यावर जोक करतात, त्यांच्यावर जोक नाही करत, त्यांच्या वागण्यातून त्यांच्या डिफेक्ट मध्ये जे काही प्रॉब्लेम आहेत ते सुद्धा एन्जॉय करतात. म्हणजे उदाहरणार्थ मी एक ना कॅरेक्टर बघितलं होतं, व्हीलचेअरवर माणूस तो लालबागला फिरत असतो, एकटा असतो, व्हीलचेअरवर असतो आणि जाताना केम छो कसं काय माझी अशी मजा मस्ती करत जातो छानपैकी. आणि त्याची गंमत असे त्याला ढकलायला कोण नसतं, ती व्हीलचेअर ढकलायला
तो हो दादा जरा धक्का मारा, आणि लोक धक्का मारतात छानपैकी. हे कॅरेक्टर मी बघितलंय आणि सगळे एन्जॉय करतात, तो पण मस्त एन्जॉय करतो. अरे म्हटलं इतकी मस्त आहे की तो स्वतःलाच जाणून देत नाही की मी काहीतरी वेगळं आहे, की माझे काही प्रॉब्लेम आहे, आणि इतरही माणसं त्याला आपल्यापैकी त्याची बंकस करतात, त्याची बंकस एक्सेप्ट करतात. सो यातून मला कॅरेक्टर सुचलं की असं पाहिजे की अशी जर कॅरेक्टर्स एकत्र आली आणि ती जर नॉर्मल माणसासारखी वागली तर किती छान, म्हणजे किती छान व्हायला, किती छान होईल. असं करून मग हे नाटक मी केलं. आता तुम्ही तुमच्या नाटकांची नावं घेतली, तुमच्या नाटकांचे शीर्षक नेहमी युनिकच असतात. तर हीच खरी फॅमिलीची गंमत आहे, हे शीर्षक कसं काय सुचलं तुम्हाला? काहीतरी फॅमिलियर नाव पाहिजे होतं. जसं मी दिवसाची रात्री हे माझं नाटक होतं ते फॅमिलीच होतं, पण नाटकामध्ये थोडंसं गोड, आता ज्याच्या मनात काळत त्याला काहीतरी काळच वाटतं. तर मला अजूनही काहीतरी फॅमिलियर नाटक नाव पाहिजे होतं. आणि सुचत हे सुचलं की प्रत्येकाने एकमेकांच्या प्रॉब्लेमकडे पॉइंट आउट न करता ते प्रॉब्लेम ते ऍक्सेप्ट केले आणि त्याच्या पॉझिटिव्ह गोष्टी जर आपण घेतल्या एकमेकांच्या तर जगणं खूप सोपं होतं. आणि हीच खरी फॅमिलीची गंमत आहे. असं काही ते नाव सुचलं, ते लिखाणाच्या प्रोसेसने सुचलेलं नाव आहे आणि मग तेच नाव सगळ्यांना आवडलं, तेच नाव मी फायनल केलं. हीच खरी फॅमिलीची गंमत आहे म्हटल्यानंतर एका फॅमिलीचा ड्रामा होतो, पण बघितल्यानंतर ह्यात 2 वेगवेगळ्या फॅमिली आहेत. मग ते 2 वेळा फॅमिली, ही पण फॅमिली, ही पण फॅमिलीज आहे ना शेवटी. आणि 2 फॅमिलीची एक फॅमिली किती होती, जेव्हा त्याची लग्नाकडे बांधली जाते मग ती एक फॅमिली तयार होते, ती एक नातं तयार होतं. सो म्हणून एक फॅमिलीची गंमत आहे. असं की शेवटी समोरची जशी ती फॅमिलीज आहे, ही माझी पण फॅमिली आहे. आता आपण एकत्र आहोत, ज्या आमच्या नाटकाचा ग्रुप आहे ही आमची एक फॅमिलीज आहे. बरोबर. नॉट नेसेसरी आई बाबा भाऊ बहीण असं नाहीये. आपण जेव्हा एकत्र काम करतो काही वर्ष, काही दिवस, काही महिने, तेव्हा आपली एक फॅमिली होऊन जाते. एखाद्या प्रोजेक्टवर काम, तशी ती फॅमिलीची गंमत आहे. त्या फॅमिलीमध्ये पण रुसवे फुगे सुरू होतात, मग तो असं आहे, तो तसंच आहे. जसं आमच्याकडे म्हणतात ना की नाटकाच्या दौऱ्याला जत्रा सगळे खूप छान मजेत जातात, पण येताना मात्र एकमेकांचे तोंडे फिरलेले असतात. का? कारण एकमेकांचे प्रॉब्लेम सगळ्यांना कळतात. बरोबर. सो हे प्रॉब्लेम जरी कळले, हा प्रॉब्लेम आहे ना, ठीक आहे, आपण ही गोष्ट चांगली, आपण त्या चांगल्या गोष्टीकडे बघूया. सो असं जर केलं तर येताना पण दौरा खूप छान मजे मस्तीत होऊ शकतो. हेच म्हणण्याचा आम्ही प्रयत्न केलाय की दुसऱ्यांचे प्रॉब्लेम्स आहेत ते प्रॉब्लेम म्हणून घेऊ नका, त्याचे प्लस पॉईंट आहेत ते प्लस पॉईंट म्हणून घ्या आणि छान पुढे जा. कारण ज्याच्यामध्ये डिफेक्ट नसा माणूसच नाही. कोणाच्या बोलण्यात प्रॉब्लेम, कोणाच्या दिसण्यात प्रॉब्लेम, कोणाच्या बसण्यात उठण्यात प्रॉब्लेम, चालण्यात प्रॉब्लेम, काहीतरी प्रॉब्लेम प्रत्येकामध्ये आहे. आम्ही तेच सांगतो की निसर्गाने काहीतरी उणीव प्रत्येकाला ठेवले, पण काहीतरी ठोस पण दिलेलं आहे. बरोबर. जसं माझ्या नाटकात डायलॉग्स आहे की कोकिळा छान गाते पण तिला रूप नाही, मोराला रूप आहे पण तो गाऊ शकत नाही. पण प्रत्येकाचं एक वैशिष्ट्य आहे ना जे निसर्गाने दिलेलं आहे. सो प्रत्येकात काहीतरी वैशिष्ट्य आहे, ते प्रत्येकाला ज्याला कळेल त्याचं जगणं खूप सोपं होतं, त्याला आयुष्य कळतं आणि त्याला फॅमिली कळते आणि मग तो माणूस फॅमिली होऊन जातो आणि फॅमिलीसाठी जगतो. ह्या नाटकात तुमच्या पात्राविषयी काय सांगू शकाल? माझं पात्र म्हणजे आधी या नाटकाचे सांगायचं 175 प्रयोग झाले होते, पण काही कारणास्तव 1 वर्षभर नाटक बंद होतं. खूप प्रयत्न केले आम्ही, त्या निर्मात्यांची इच्छा होती पण काही कारणामध्ये होत नव्हतं. शेवटी मग आम्हीच करण्याचा निर्णय घेतला. सागरने साथ दिली, आशुतोष वाघे आमचा म्युझिक डिरेक्टर आहे, संदेश बेंद्रे आमचे सेट डिझायनर आहेत, किंवा प्रकाश परब त्यांनी सेट तयार केलेला आहे. त्या सगळ्यांनी खूप छान दिली. शलाक आहे, कलाकार आहे सगळ्यांनी, नितीन नाईक आहे, त्यानंतर प्रणित बोडके आहे, श्रीकांत तटकरे असेल, यश महाराव, शिवाजी, सगळ्यांनी खूप साथ दिली आणि एक नाटक आम्ही करण्याचा प्रयत्न केला आम्ही कलाकारांना. ते छान प्रतिसाद मिळतोय. त्यातलं जे माझे कॅरेक्टर आधी रमेश वाणी करायचा, पण त्याच्या कामाच्या व्यस्ततेमुळे तो करत नाही. शेवटी मग सगळ्यांच्या संमतीने आणि रेट्यामुळे मी काम करण्याचा निर्णय घेतला. आणि त्याचं जे कॅरेक्टर आहे ते खूप छान, म्हणजे ऍज अ लेखक म्हणून मला आवडलेलं कॅरेक्टर आहे. आधी मी काम करत होतो पण लेखक मध्ये कॅरेक्टर मला खूप आवडलं. का तो बोलता बोलता गोष्टी विसरतो. तो स्वतःच्या बायकोला विसरतो, स्वतःच्या काय म्हणतात मुलीला विसरतोय, आता ज्याच्याशी लग्न ठरलंय मुलीचं त्यालाही तो विसरतोय. कळलं. आणि त्यातून ज्या गमती जमती होत असं ते कॅरेक्टर आहे. तसं विसरवळू कॅरेक्टर जे त्या मुलीच्या वडिलाचं ते कॅरेक्टर मी करतो. तुम्ही नाटक जेव्हा लिहत होता तेव्हा असं कधी तुम्हाला वाटलं की अमुक एखादं कॅरेक्टर मला करायला मिळालं असतं? नाही, तेव्हा मी नाटकात काम करायचा निर्णयच घेतला नव्हता. अच्छा. मी नाटकात काम करणारच नव्हतो, कारण तसं मी नाही करत. कारण माझ्या नाटकाचं बघितलं तर प्रत्येक कॅरेक्टर भाव, यदागधी बघितलं तर प्रत्येक कॅरेक्टर त्याचा भाव भावून जातो. ते नाटक कोणा एकाच नसतं. तर तसंच हे नाटक आहे, हे प्रत्येक कॅरेक्टर, कारण शेवटी फॅमिली हाच काय म्हणतात कथेचा नायक आहे की नायिका आहे. त्या फॅमिलीतल्या एकाला जर मी काही प्लस केलं असतं, एकाला उन्नीस केलं असतं तर ते फॅमिली नाटक झालं असतं. प्रत्येकाला तेवढाच भाव असेल, प्रत्येकाला तेवढीच काय म्हणतात वाव असेल, असं ते नाटक होतं आणि असं ते प्रत्येक कॅरेक्टर होते. त्यामुळे मला करायचं आहे म्हणून मी लिहितोय असं कधीच करत नाही.
आतापर्यंत जी काही नाटकं केली आहेत ना ती मी नाईलाज झाला, काहीतरी प्रॉब्लेम झाला, काहीतरी कारण आलं म्हणून मी काम केलं. नाहीतर मी काम करणार म्हणून मी नाटक लिहिले असं कधीच केलं नाही. बरोबर. तर संतोष पवार म्हटल्यावरती एक सुरुवातीपासून तुफान कॉमेडी आणि शेवटी एक प्रेक्षकांना चपराक असतो किंवा एक उत्तम मेसेज असतो, तसंही ह्या नाटकात काही आहे का? मी तेच मग सांगतोय की एक छान मेसेज आहे की तुम्ही फॅमिलीमध्ये जगताना आपण प्रत्येकाकडे मला हे आवडतं समोर तसंच वागलं पाहिजे असं असं करतो. थोडंसं उलट करून पाहिलं पाहिजे. तुला हे आवडते ना, चल मी त्यासाठी जगतो, त्यासाठी वागतो. तुला हे गाणं आवडते ना, चल मी ते गाणं ऐकतो. तुला हा पदार्थ आवडतो, मी तो पदार्थ खातो, मला आवडत नसेल तरी. सो आपण असं जर वागलं तर जगणं खूप सोपं होतं आणि मग ती तर त्या फॅमिलीला अर्थ असतो. नाहीतर ती हुकुमशाही असते. नाही मला आवडते ना, तू हे केलं पाहिजे, नाही मला हे आवडत नाही ते बंद कर, ते गाणं नाही ऐकायचंय, हे आज करायचं नाही, हे मी खात नाही, असं न होता तुम्हाला जे आवडते त्यासाठी मी करेन. असं प्रत्येक बाप आपल्या मुलांना जे आवडते तेच करत असतो. बरोबर. त्याचा कुठे चालतं बायकोडे मग कधी दादा घेते मला आवडत हे करू नको वगैरे वगैरे. बायकोला आवडतं तर मी ते करतो. तर बायकोने समजून घेतलं की नाही ह्यांना हे आवडतं ना, मग मी यासाठी ते करतो. मुलांसाठी सगळे करतात, पण प्रॉब्लेम कुठे होतो नवरा. तो मुलांसाठी आपण जे करतो की नाही त्याला आवडतं ना मुलांना, आपण मग करूया. सो हे जर प्रत्येकाच्या बाबतीत आपण केलं तर त्या फॅमिलीला अर्थ असतो, तर ती फॅमिली असते. असाच मेसेज आम्ही नाटकात केलेला आहे. पण तो हसत खेळत धमाल मजा मस्ती करत दिलेला आहे. मग प्रेक्षकांना कळतं हा यार ही गोष्ट बरोबर आहे. आणि आपल्याकडे कसं आहे की जो पगडा आहे माझ्यावर लोकधारापासून, महाराष्ट्राच्या लोकधारापासून, की काहीतरी आपण करताना नुसतं थिल्लरपणा नाही करायचं की नुसते प्रेक्षक आले हसून घेऊन गेले. बरोबर. एक माझं कर्तव्य आहे की मी जाताना काहीतरी सांगून जातो, जे मला वाटलेलं असतं, जे मला जाणवलं असतं, जे मला भावलेलं असतं, जे मला कोणतरी सांगायचं असतं. तर मी नेता म्हणून सांगू शकत नाही, मी अभिनेता म्हणून सांगू शकतो, मी लेखक म्हणून सांगू शकतो. ते काम मी इथे करतो की जाताना प्रत्येक त्या फॅमिली मेंबरला, त्या काय म्हणतात त्याला फॅमिली मॅनला वाटलं पाहिजे की माझ्या फॅमिलीने मी काहीतरी चांगलं दाखवलं, माझ्या मुलांनी मी आज काहीतरी चांगलं दाखवलं, माझ्या आई वडिलांना काहीतरी चांगलं दाखवलं. त्यासाठी जाताना मी काहीतरी सांगतो जे अख्ख्या नाटकभर मी हसत खेळत सांगितलं असतं. आणि ती लाईन असते की 2 तास मनोरंजन जाता त्या डोळ्यात थोडंसं रंजन, ह्या लाईनवर मी नाटक करतो. तर ह्या नाटकात जसे वेगवेगळे पात्र आहेत त्यांना काही ना काहीतरी प्रॉब्लेम्स आहेत किंवा एक हँडिकॅप्ट आहेत म्हणूया आपण, तर ते लिहिताना प्रेक्षकांना किंवा लोकांना कुठे त्यांच्या भावना दुखावल्या गेल्या नाही पाहिजे ह्याचं जाणीव ठेवून काही तसं लिहिलंय की तुम्ही? मी ते भान ठेवलंच आहे ना. मुळात त्यांच्या व्यंगावर काहीच आम्ही कॉमेंट केलं नाहीये. बरोबर. उदाहरणार्थ दिव्यांग कोण असेल तर त्याचा काय प्रॉब्लेम आहे दिसत नाही का, म्हणून आम्ही त्याला आंधळा म्हटलंय का, त्याला लंगडा म्हटलं, असं काहीच केलं नाही, असं करू पण नाही. जो माणूस आहे तसं कधी करणार पण नाही. त्यांच्या त्या डिफेक्टमुळे जे प्रॉब्लेम्स येतात त्याच्यामध्ये जे धमाल मजा मस्त होते की जे ते स्वतःहून, मी मुलाचे उदाहरण दिलं त्या व्हीलचेअरवरून चालणाऱ्या माणसाचं, त्यातून मला ही कल्पना सुचली की अरे हे इतके छान जगतात, आपल्यासारखेच जगतात, आपण त्याच्या उगाच सहानुभूतीने बघतो जी त्यांना नको आहे. कळलं की नाही? तर हे माझ्या बॅक ऑफ द माइंड होतच. त्यामुळे ते लिहिताना ते अपसुक ते माझ्याकडून झालं नाही आणि जे पाहिजे होतं तेच झालं. तर लिखाण दिग्दर्शनाबरोबर ह्या नाटकाचा सेटही कमाल झाला, खूप कलरफुल झालं सेट, त्याबद्दल काय सांग? संदेश बेंद्रे आज आघाडीचं नाव आहे. संदेश बेंद्रे नेपथ्यामध्ये खूप मनापासून ते काम करतात, डिस्कस करून काम करतात. जे काय म्हटलेलं आहे, काय पाहिजे, काय आवश्यक आहे, काय नको आहे हे त्यांना बरोबर कळतं. स्वतः जातीने लक्ष देऊन ते सगळा सेट हे करतात. कुठे इगो प्रॉब्लेम नसतो की नाही मी एक सेट असंच करतो तसं नाही. तर ते छान ना. मी त्यांना सांगितलं की असं नकोय तसं पाहिजे, हा प्रॉब्लेम होऊ शकतो. तर नाही तसं नको, हे जर केलं असं होऊ शकतं सर्व. अच्छा हा ह्या गिव्ह अँड टेक मधूनच या सगळ्या गोष्टी करतो. आणि बेसिकली ते फार इंटेरियर डेकोरेटर, त्यामुळे ते सजवणं ते लुक वाईज ते काही एका नाटकाचं नाही. ते आज कुठली स्पर्धा बघितली 2-2, 3-3 नॉमिनेशन त्यांची एकट्याचीच असतात. एक्झॅक्टली. पहिलं नाटक त्यांनी माझ्यावरच केलं होतं. अच्छा. ते माझ्याकडे आले की मला संध्या उपश्रमामध्ये मित्र आहे त्याचे ते मित्र की एक माणूस आहे, त्यांना इंटेरियर डेकोरेटर, त्यांना नाटक करायचं. मला नवीन माणसावर काम करायला खूप आवडतं. कारण छान दिवाण घेऊन आपल्याला काय येतं ते पण आपल्याला कळतं, समोरच्याला काय सुचतंय ते पण आपल्याला कळतं. म्हणून त्यांना बोललो आणि आम्ही नाटक केलं होतं राधा ही कावडी पोवडी. आणि त्यातून आम्ही काही नाटक करत करत आज मर्डरवाले कुलकर्णी तसे त्यांनीच केले. त्यामुळे आपली ट्रेनिंग खूप छान आहे आणि व्हेरी डाऊन टू अर्थ मॅन आणि फोकस असे ते आहेत. हे नाटक करताना खूप मदत केली मला, त्यांच्याशिवाय नाटक होऊ शकत नसतं. आणि आता रंगभूमीवरती बरीचशी कॉमेडी नाटकं वगैरे सुरू आहेत, तर प्रेक्षकांनी हे नाटक का बघावं किंवा ह्या नाटकाचं काय वेगळेपण? या नाटकाचं वेगळं आहे की तुम्ही तुमच्या लहान मुलांना पण घेऊन या, 6 वर्षाच्या मुलापासून तुमच्या 80-90 वर्षाच्या आई वडिलांना पण घेऊन या. प्रत्येकाला हे नाटक आवडेल, प्रत्येक फॅमिलीने एकत्र बसून बघावं असं हे नाटक आहे. आणि आपल्या फॅमिलीला आवर्जून दाखवा असं नाटक आहे.
आणि मी मगाशी म्हटल्याप्रमाणे की काहीतरी चांगलं दाखवले समाधान तुम्हाला मिळेल. उगाच डोक्याला खुराक आहे, डोकं फोड आहे, माथापेची असं काही नाहीये. बसा, छान दिल खुला हसा, एकमेकांच्या टाळी द्या, धपाटे घाला, एकमेकांच्या मांडीवर मारा. जे एन्जॉय करत असतं, जे एन्जॉय करण्यासाठी लागतं ती प्रत्येक गोष्ट या नाटकात आहे. सो तुम्ही या नाटक बघा, तुमच्या तिकिटाचे पैसे 100% वसूल होतील याची खात्री मी देतो. आणि प्रेक्षकांना काय आव्हान करेल? हेच की तुम्ही नक्की या, आपल्या आई वडिलांना घेऊन या, आपल्या कच्च्या पच्च्या चिल्या पिल्लांना घेऊन या. अजिबात असं करू नका की मुलं आहेत, मी तुम्हाला खात्री देतो तुमचं मूल एका जागेवर असून नाटक हसत खेळत बघेल. हे मी अनुभवाने सांगतोय, कारण त्यांचाही विचार करून नाटक मी केलेलं आहे. सो काय म्हणतात ना की या आणि पोटभर हसा. मराठी मूडच्या सर्व प्रेक्षकांना खूप खूप शुभेच्छा. चॅनल तुम्ही लाईक करा, सबस्क्राईब करा. तुमचा मूड असाच छान राहू देत. थँक्यू, धन्यवाद.